नमस्कार. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींच्या आधार क्रमांकानंतर त्यांच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक मागितला जातोय. त्यामुळे ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्या महिला पतीसोबत राहत नाहीत किंवा काही अशा मुली आहेत ज्यांना वडील नाहीत, अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कोणाचा आधार क्रमांक द्यायचा असा मोठा प्रश्न सध्या विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्यापूर्वी अशाच योजनांच्या व्हिडिओसाठी या पेजला नक्कीच फॉलो करा. तर बघा, अशा केसमध्ये या लाडक्या बहिणींनी केवायसी करण्याची घाई करू नका. केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते देखील मिळणार आहेत. सध्या केवायसी करताना त्या ठिकाणी अशा महिलांसाठी कोणत्याही प्रकारचा ऑप्शन सध्या तरी देण्यात आलेला नाही. त्याबद्दल तक्रार वरती पाठवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच वेबसाईटवरती तसा ऑप्शन ऍड केला जाईल. सध्या लाखो बहिणी केवायसी करत असल्यामुळे वेबसाईट खूपच डाऊन आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिलांना केवायसी देखील करता येत नाहीये. तुम्हाला जर केवायसी करायची असेल तर तुम्ही रात्री 1च्या पुढे तसेच पहाटे 4-5च्या सुमारास केली तर तुमची केवायसी लगेचच पूर्ण होऊन जाईल. माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त भगिनींपर्यंत नक्की शेअर करा.